विद्यार्थी मित्र, आता बघा हा आपला 12वा पिरियड आता संपला, आता 13वा आहे हा तासिका. कारण थोडंसं आता हे या अगोदरच्या तासिकेमध्ये मी डायग्रामच्या संदर्भामध्ये सांगितलं. आता एक्सप्लेनेशन आपलं चालू आहे या ठिकाणी. ते एक्सप्लेनेशन या ठिकाणी कोणतं आहे? या ठिकाणी बघा इथे या ठिकाणी सिस्टॉल आणि डायस्टॉल कशाला म्हणतात या ठिकाणी ते आपण या ठिकाणी तुम्हाला कल्पना दिली आहे. त्याच्यामध्ये हे सांगितलेलं तुम्हाला आर्टिरियल सिस्टॉल, त्याला शॉर्टमध्ये आर्टिरियल सिस्टॉल असं आपण एएस असं आपण म्हणतो त्याला. आर्टिरियल सिस्टॉल ज्यावेळेस आर्ट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतो ते या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्हाला. अगोदर त्या ठिकाणी अगोदर सांगितलेलं आहे राईट एट्रियम रिसीव द डिऑक्सिनेटेड ब्लड अँड लेफ्ट आर्टेरिया रिसीव द ऑक्सिनेटेड ब्लड व्हेन बोथ द आर्टेरिया आर कम्प्लिटली फिल्ड विथ ब्लड द प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द वॉल. हे सुद्धा सांगितलं तुम्हाला. इन रेस्पॉन्स टू दिस प्रेशर SA node get excited and generate the cardiac impulses. Impulses are due to this. हे सुद्धा सांगितलं. Cardiac muscle in the arterial wall contract causing the arterial systole. During the arterial systole, blood is pumped into the ventricle. ज्यावेळेस आर्टेरिया ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट होईल, आर्टेरियामध्ये असणारं रक्त जे कुठे येईल त्या ठिकाणी व्हेंट्रिकलमध्ये येईल. पंप केलं कारण त्यानं दाबल्यासारखं. त्यावेळी आर्टेरियावरचा भाग दाबला जातो हृदयाचा, बरोबर आहे. आणि ती पिचकारी असल्यासारखं, जसं पिचकारी आपण दाबतो ना, वर असणारं रक्त कुठे असणारं? आर्टेरियामध्ये रक्त असणारं पुढे सरकवतो. कुठे सरकवतो? व्हेंट्रिकलमध्ये सरकतो. व्हेंट्रिकलमध्ये, बरोबर. आर्टेरियाच्या वर जात नाही, म्हणजे व्हेंट्रिकलमध्ये येतं. आणि नंतर आता व्हेंट्रिकलमध्ये असणारा ब्लड आता पुढे बघा. द ब्लड इज प्रिव्हेंटेड फ्रॉम द गोईंग बॅक टू द व्हेन्स अँड करोनरी सायनस. करोनरी सायनसमध्ये आणि व्हेन्समध्ये, कारण रक्त आलेलं आहे फुफ्फुसाकडून, तिकडे पाठीमागे उलटं जात नाही. का? त्याच्यामध्ये वॉल्स असतात, बरोबर आहे. बरोबर. कशामध्ये? त्या ठिकाणी प्रिव्हेंटेड फ्रॉम गोईंग बॅक टू द व्हेन अँड द करोनरी सायनस बाय एशियम अँड थेबिशियन्स वॉल्स सेपरेटली. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्या रक्तवाहिन्यामध्ये वॉल असतात. ते एकदा पुढं सरकले की रक्त मागे जात नाही. वॉल असतात, झडप असतात, कारण ती झडप बंद होऊन जाते. पुढे पुढे ओपन होते, पण पाठीमागे वाटतं झडपा बंद होतात. ती वॉल कशी असते तुम्हाला माहिती आहे? जसं एखादा आपण दवाखान्यामध्ये जर डॉक्टरला भेटीसाठी जात असताना त्याच्या दारातून आपण जातो बघा. आणि ते दार कशा तर चिमट्यात असल्यासारखं असतं. वर चिमटा असतो. आपण दार असं उघडतो, उघडल्याबरोबर मध्ये जातो, मध्ये जाऊन पुढं गेल्याबरोबर ते चिमटा काय करतो? ऑटोमॅटिक दार बंद करून टाकतो. लक्षात आलं काय म्हणतो? राईट. म्हणजे तसा अर्थ आहे. म्हणून एकदा हे रक्त पुढं गेल्यानंतर ऑटोमॅटिकली ती झडप ती बंद होऊन जाते, असा त्याचा अर्थ आहे. आफ्टर द कम्प्लीट द सिस्टॉल अँड आर्टेरिया गो इन टू डायस्टॉल. मग आर्टेरियाचं नंतर काय होतो? डायस्टॉलमध्ये रूपांतरित होतो. ए नॉर्मल कंडिशन आर्टेरिया सिस्टॉल इज फॉर 0.1 सेकंड. बघा, आर्टेरियाचं सिस्टॉलचं त्या ठिकाणी किती वेळ लागतो? त्या ठिकाणी 0.1 सेकंड, एवढं कमी. अँड आर्टेरिया डायस्टॉल, आणि ज्यावेळेस आर्टेरिया सिस्टॉल होईल त्यावेळेस तर म्हणतं आहे, आणि ज्यावेळेस आर्टेरिया डायस्टॉल होईल तर त्या ठिकाणी आर्टेरिया डायस्टॉल म्हणजे आर्टेरिया रिलॅक्झेशन होईल त्यावेळेस किती वेळ लागतो? इज फॉर 0.7 सेकंड लागतो, असा त्याचा अर्थ आहे. हे आर्टेरियाचा संदर्भ माहिती आपल्याला या ठिकाणी झाली. आता त्याच्यानंतर आता बघा, ह्या इथं आहे व्हेंट्रिकलचा. काय व्हेंट्रिकलचा आता या ठिकाणी सांगतो. आर्टेरियाचा संदर्भ आता संपला. आता व्हेंट्रिकलचा. द इम्पल्सेस विच स्टार्ट फ्रॉम SA नोड. SA नोडकडून जे इम्पल्सेस आलेले आहेत त्याची प्रेरणा जे घेणारं जे मोमेंट आहे त्याचं ठोकेंचं त्या ठिकाणी रिसीव्ह करणारं नाव रिचेस द AV नोड. ते SA नोडकडून त्या ठिकाणी कुठे रिचेस होतात? इम्पल्सेसचे AV नोडकडे होतात. AV म्हणजे आर्टेरिओ व्हेंट्रिक्युलर नोड. आर्टेरियम आणि व्हेंट्रिकलच्या दोघांच्या मध्ये असणारे नोड तिथे. ओके. अँड गेट एक्सायटेड, आणि नंतर ते एक्सायटेड आहोत. AV नोड सेंड द इम्पल्सेस टू बंडल्स ऑफ हिज. AV नोड हे पाठवतात कुठे? त्या ठिकाणी इम्पल्सेस बंडल्स ऑफ हिज. फ्रॉम द बंडल्स ऑफ हिज टू पर्किंजी फायबर. नंतर बंडल्स ऑफ हिजकडून नंतर त्या ठिकाणी कुठे होतं? पर्किंजी फायबर्समध्ये, असा त्याचा अर्थ आहे. मग पर्किंजी फायबर हे कुठे? त्या आकृतीमध्ये बघा, त्या ठिकाणी आहे ते अगोदर दाखवले तुम्हाला. पर्किंजी फायबर स्प्रेड द इम्पल्सेस ऑल ओव्हर द वॉल ऑफ द व्हेंट्रिकल.
मग ते पर्किंची फायबर कुठं असतात? व्हेंट्रिकलची जी वॉल आहे, व्हेंट्रिकलची वॉल आहे त्याच्यामध्ये सगळे पसरलेले असतात. हे बघा इथे व्हेंट्रिकलची, हे बघा पर्किंची फायबर्स आहे का? ही व्हेंट्रिकलची वॉल आहे पूर्णपणे. हे काही आहे का? ही पूर्ण वॉल आहे. वॉल बघा, ही मी डार्क करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे वॉलमध्ये भित्ती का? वॉलमध्ये त्याची भित्ती का, जाडी ज्याला आपण म्हणतो, मसलनं बनलेली आहे ती. ओके, हे कट केलं ते. ओके, चला पुढे. हां, परत त्याच्यामध्ये या ठिकाणी पर्किंची फायबर स्प्रेड इम्पल्सेस ऑल ओव्हर दी वॉल ऑफ द व्हेंट्रिकल. व्हेंट्रिकलच्या सर्व वॉलमध्ये पसरलेली असते, शरीरामध्ये नाही. कोणाच्या? व्हेंट्रिकलच्या वॉलमध्ये. आपल्या शरीरामध्ये नाही, आपल्या शरीरामध्ये हार्टच्या व्हेंट्रिकलमध्ये. ओके, ड्यू टू दिस, याच्यामुळे ड्यू टू दिस व्हेंट्रिकल वॉल कॉन्ट्रॅक्ट अँड कॉझिंग द व्हेंट्रिकल सिस्टॉल. त्याच्यामुळेच व्हेंट्रिकल का होतो? कॉन्ट्रॅक्ट होतो. बरोबर, त्यालाच व्हेंट्रिकल सिस्टॉल असे म्हणतात. राईट व्हेंट्रिकल पंप डिऑक्सिनेटेड ब्लड इन टू पल्मनरी ट्रंक. आता हा मुद्दा लक्षात घ्या. ज्यावेळेस राईट व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो, राईट व्हेंट्रिकल कुठं ते बघा असं दाबलं जातो, त्याच्यामध्ये कसं कोणतं रक्त आलेलं असतं? त्या ठिकाणी अशुद्ध रक्त आलेलं आहे. कुठून आलेलं आहे? सुपिरियर वेना केव्हा, खालून इन्फिरियर वेना केव्हामधून ओपनिंग आहे. बरोबर, कुठं आलेलं आहे? त्या ठिकाणी राईट एट्रियमच्या ओपनिंगमध्ये आलेलं आहे. राईट एट्रियममधून त्याच्या राईट व्हेंट्रिकलमध्ये आलेलं आहे. राईट व्हेंट्रिकलमध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर काय झालं? ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर सिस्टम राईट व्हेंट्रिकल पंप. ज्यावेळेस राईट व्हेंट्रिकल पंप होईल, अशुद्ध रक्त डिऑक्सिनेटेड ब्लड इन टू पल्मनरी ट्रंक. नंतर कुठं जातं ते? अशुद्ध रक्त पल्मनरी ट्रंक, मोठी रक्तवाहिनीमध्ये, हृदयापासून निघणारी. ते कुठे जाते ती रक्तवाहिनी? फुफ्फुसाकडे घेऊन जाते अशुद्ध रक्त शुद्धीकरणासाठी. आता नंतर आणखीन बघा, अँड लेफ्ट व्हेंट्रिकल पंप. लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये कोणतं रक्त आलेलं आहे? शुद्ध रक्त आलेलं आहे, फुफ्फुसाकडून आलेलं आहे. बरोबर आहे, लेफ्ट एट्रियममध्ये आलेलं आहे. लेफ्ट एट्रियममधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आलेलं आहे. लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये कोणतं रक्त होतो? ऑक्सिनेटेड ब्लड, प्युअर ब्लड. बरोबर आहे, प्युअर ब्लड असतो. बरोबर आहे, ऑक्सिनेटेड ब्लड इन टू आयोर्टा. मग नंतर तिथून कुठं जातो? त्या ठिकाणी वरच्या आयोर्टाला. मग आयोर्टाकडून कुठं जातो तो रक्त? शरीराच्या वेगवेगळ्या अवयवापर्यंत, अवयवापासून नंतर टिश्यूपर्यंत पेशीपर्यंत ते शुद्ध रक्त पोचतो. आणि त्या सेलनी, पेशींनी ऑक्सिनेटेड ब्लडचा वापर केल्यानंतर, कोणतीही गोष्ट वापर केल्यानंतर त्याच्यावर कार्बन चढतं, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्या ऑक्सिजनवर कार्बन चढतं आणि परत ती वापरलेलं रक्त कार्बन डायऑक्साईडच्या रूपाने दुसऱ्या रक्तवाहिन्यातून हृदयामध्ये येतं, सुपिरियर व्हेना किंवा इन्फिरियर व्हेना किंवाद्वारे. ओके, हा भाग लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी. ओके, परत पुढे बघा या ठिकाणी. ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल द कस्पिड वॉल क्लोज बोथ द आर्टेरियो व्हेंट्रिक्युलर अपर्चर प्रिव्हेंट द ब्लड फ्लो इन टू आर्टेरिया. लफ साऊंड इज हॅड. आणि ज्यावेळेस हे व्हेंट्रिकलमध्ये आल्यानंतर व्हेंट्रिकल मग ज्यावेळी दाबलं जातं आणि ते नंतर वॉल जे आहेत, कोणती वॉल आहेत? बायकस्पिड, ट्रायकस्पिड वॉल आहे. म्हणून इथं कॉमन कस्पिड वॉल असं म्हणलेलं आहे. दोघांच्याही मध्ये त्या ठिकाणी इकडेही आणि इकडेही ट्रायकस्पिड आकृतीमध्ये बघून घ्या, ते वॉल झडपा बंद होऊन जातात. म्हणून व्हेंट्रिकल दाबल्यानंतर पुन्हा बॅकमध्ये ऑरिकलमध्ये किंवा आर्टेरियामध्ये रक्त वाहून परत पाठीमागे जात नाही. कारण त्या झडपा का होतात? त्या बंद होऊन जातात आणि नंतर त्या रक्ताला पाठीमागे येऊ देत नाही. त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारचा साऊंड होतो. त्याला कशामध्ये त्या ठिकाणी? फ्लो इन टू द आर्टेरिया. कोणतं होतं? लफ साऊंड इज हॅड. ते आपल्याला ऐकायला मिळतं. इन नॉर्मल कंडिशन, ज्यावेळेस नॉर्मल कंडिशन आहे, व्हेंट्रिकल सिस्टॉल. बघा, नॉर्मल कंडिशन व्हेंट्रिकल सिस्टॉल हे लास्ट फॉर 0.3 सेकंड. कारण हे आर्टेरियापेक्षा ह्याचं जास्त असतं म्हणून 0.3 सेकंड. अँड व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल व्हीडी लास्ट फॉर बघा, ज्यावेळेस व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होईल त्यावेळेस किती? 0.3 सेकंड. आणि व्हेंट्रिकल डायस्टॉल, व्हेंट्रिकल ज्यावेळेस रिलॅक्स होईल, लास्ट फॉर 0.5 सेकंड, ज्याला आपण म्हणतो ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल. ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल सेमिलुनार वॉल आर क्लोज्ड. त्यावेळेस सेमिलुनार वॉल कुठे असतात? त्या ठिकाणी बघा दोन्ही पल्मनरी आयोर्टामध्ये असतात, पल्मनरी ट्रंकमध्ये आणि आयोर्टामध्ये असतात. ते का होतात? क्लोज होतात, बंद होऊन जातात. प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ द ब्लड फ्रॉम द पल्मनरी ट्रंक अँड सिस्टमिक आयोर्टा.
वरचा जो आवरटा आहे आणि पल्मनरी ट्रंक आहे, पल्मनरी ट्रंककडून रक्त अशुद्ध रक्त वाहतं, फुफ्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी जातं आहे आणि सिस्टमिक आवरटातून शरीराच्या वेगवेगळ्या भागापर्यंत जातो, परत पाठीमागे येत नाही. बरोबर आहे. कुठं येत नाही? इनटू द व्हेंट्रिकलमध्ये येत नाही. त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारचा आपल्याला साऊंड ऐकायला मिळतो, डफ साऊंड इज हॅड. म्हणून हृदयाचा ठोका पडत असताना लफ आणि डफ हे शब्द वापरले गेलेले आहे. ओके, चला पुढे या ठिकाणी फॉर अबाउट 0.4 सेकंड बोथ द आर्टेरिया अँड व्हेंट्रिकल आर इन डायस्टॉल. ज्यावेळेस दोन्हीही कॉन्ट्रॅक्ट होतात अल्टरनेटली. बरोबर आहे. सॉरी, रिलॅक्स होतात त्या ठिकाणी. सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, डायस्टॉल म्हणजे रिलॅक्स होतात. वेन ऑल द चेंबर्स ऑफ हार्ट, हृदयाचे सर्व चेंबर्स आर इन डायस्टॉल. दिस कंडिशन इज कॉल्ड, बघा या कंडिशनला काय म्हणतात? जॉईंट डायस्टॉल. जॉईंट म्हणजे मिळून, और कंप्लीट डायस्टॉल. जॉईंट किंवा कंप्लीट डायस्टॉल म्हणजे रिलॅक्स झाल्यानंतर, सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर. दस द ड्युरेशन ऑफ वन कार्डियक सायकल इज 0.8 सेकंड. म्हणून या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो? कार्डियक सायकल 0.8 सेकंड त्याला वेळ लागतो. इथे त्या ठिकाणी वेळ वगैरे दिलेले, त्या ठिकाणी हे इथं थोडंसं हे नाव दिलेलं आहे. बरोबर आहे. एस ए नोट तर हे काय आपल्याला तर एस म्हणजे बघा इथं नाव दिलेलं आहे एस. बरोबर आहे. इथे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी इथे त्या ठिकाणी ते नावं या ठिकाणी दिलेले आहेत. एसचा अर्थ या ठिकाणी काय, तर हे आपल्याला या ठिकाणी थोडंसं समजून घ्या. या ठिकाणी एस म्हणजे आर्टेरियल सिस्टॉल. ओके. आणि ए डी आर्टेरियल डायस्टॉल. बरोबर आहे. त्याच्यानंतर व्ही एस व्हेंट्रिकल सिस्टॉल, व्ही डी व्हेंट्रिकल डायस्टॉल हे या ठिकाणी, आणि जॉईंट डायस्टॉल म्हणजेच कंप्लीट डायस्टॉल. ओके. टाईम इथं ॲरो या ठिकाणी दिलेला आहे. टाईम किती लागतं त्या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं वेळ दिलेलं त्या ठिकाणी असा त्याचा. बाकी दुसरं ह्याच्यामध्ये काही नाही. आता पुढे नंतर बघा, आता हा नंतरचा भाग या ठिकाणी पुढे असा या ठिकाणी बघा. राईट साइड ऑफ द हार्ट कंटेन डिऑक्सिनेटेड ब्लड. राईट साइड ऑफ द हार्ट, हृदयाचं राईट साईड कोणता रक्त असतो? अशुद्ध रक्त असतो आकृतीमध्ये बघा. आणि लेफ्ट कंटेन द ऑक्सिनेटेड ब्लड. लेफ्ट साईडमध्ये हृदयाचे जे ठोके म्हणजे चेंबर्स आहेत त्याच्यामध्ये प्युअर रक्त असतं त्या ठिकाणी. टोटल व्हॅल्यूम ऑफ ब्लड पंप्ड ड्युरिंग वन व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल इज कॉल्ड स्ट्रोक व्हॅल्यूम. ज्यावेळेस व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होईल त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण? स्ट्रोक व्हॅल्यूम. बरोबर. एका ठोकाचं व्हॅल्यूम किती पडतं त्या ठिकाणी. अँड इट इज अप्रॉक्सिमेटली, एका ठोक्यामध्ये एका स्ट्रोकमध्ये 70 ml रक्त हे वाहत असतं पुढे. बरोबर. तेवढं पंप होऊन जातो. आणि कार्डियक आउटपुट त्याला CO असं म्हणलेलं. कार्डियक म्हणजे हृदयामधून बाहेर पडणारा रक्त त्या ठिकाणी हृदयामधून. इट इज द व्हॅल्यूम ऑफ ब्लड पंप्ड आउट पर मिनिट. एका मिनिटाला किती रक्त बाहेर पडतो त्याला कार्डियक आउटपुट असं म्हणतात. फॉर ए नॉर्मल अडल्ट ह्युमन बिईंग, नॉर्मल जे मोठं माणूस आहे त्यांच्यामध्ये नॉर्मली काही प्रेशर नाही काय नाही त्याला त्या ठिकाणी नॉर्मल कंडिशनमध्ये बिईंग इट इज कॅल्क्युलेटेड ॲज CO, कार्बन मोनॉक्साईड नाही बरं का, ही कार्डियक आउटपुट असा त्याचा CO. आणि बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काय SV म्हणजे स्ट्रोक व्हॉल्यूम. कार्डियक आउटपुट म्हणजे कार्डियकमधून बाहेर पडणारं रक्त. बरोबर. म्हणजे काय? स्ट्रोक व्हॅल्यूम. त्याच्यानंतर मल्टिप्लाइड बाय HR म्हणजे हार्ट रेट. हृदयाचं ठोकं या ठिकाणी किती आहे या ठिकाणी? स्ट्रोक व्हॅल्यूम एका मिनिटाला त्या ठिकाणी किती? हृदयाचे 72 ठोके पडतात. म्हणून या ठिकाणी एका स्ट्रोकमध्ये 70 ml रक्त असतं. आणि बरोबर आहे या ठिकाणी. आणि एका मिनिटाला 72 ठोके. आणि त्या ठिकाणी एका स्ट्रोकाला 72 ठोके पडतात. आणि एका ठोक्यामध्ये 70 ml रक्त वाहतं. बरोबर आहे. आणि त्याचे मल्टिप्लिकेशन कर बघा या ठिकाणी किती होतं या ठिकाणी? 5040 ml पर मिनिट. एका मिनिटाला 4040 ml रक्त बाहेर पडतो. म्हणजेच साधारणतः 5 लिटर.
5 लिटरच्या वर असा त्याचा अर्थ. ओके, 40 ml, राईट. चला आता त्याच्यानंतर आता बघा ही थोडीशी ॲडिशनल माहिती आहे हे हृदयाच्या संदर्भामध्ये. आता विषयाशी तेवढी निगडीत नाही, पण ॲडिशनल असलेलं आपल्याला माहीत असं म्हणून त्या ठिकाणी ते वाचून तुम्हाला दाखवतो. रेग्युलेशन ऑफ कार्डियाक ॲक्टिव्हिटी, हृदयाची कार्यपद्धती कशी चालते ते. दो ह्युमन हार्ट इज मायोजेनिक म्हणजे एक विशेष प्रकारचे मोमेंट होणार आहे. इट इज ऑल्सो अंडर द ड्वेल कंट्रोल. बरोबर आहे, दोन्ही कंट्रोल होतात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी, नर्वस ॲज वेल एज हार्मोनल. नर्वस सिस्टीम चेतासंस्थेद्वारे होतो आणि काही हार्मोन्सद्वारे सुद्धा नियंत्रण केलं जातो असा त्याचा अर्थ आहे. द नर्वस कंट्रोल इन्क्लूड्स द पार्ट ऑफ ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीम. बरोबर आहे, नर्वस म्हणजे ॲटॉनॉमिक नर्वस सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम कंसामध्ये विथ हार्मोन इपिनेफ्रिन ॲज न्यूरोट्रान्समीटर. आता हे हार्मोनचा भाग आहे या ठिकाणी, आला का लक्षात. कंस बंद. इन्क्रीज द रेट ऑफ द ब्रीथ हार्टबीट, याच्यामुळे हृदयाचा ठोका वाढतो. ड्युरिंग द इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये काही आपल्याला धोका वाटला, काही आपलं घाबरून गेलो, त्यावेळेस हृदयाचे ठोके माझे किती वाढलेले बाबा असं आपण म्हणतो. तर त्याचं कारण काय, हे हार्मोन्समुळे होतो असा त्याचा अर्थ आहे. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम कंसामध्ये विथ ॲसिटाचोलामाइन ॲज न्यूरोट्रान्समीटर कंस बंद रिड्यूस द रेट ऑफ द हार्टबीट, याच्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात. ओके. नर्वस कंट्रोल इन्क्लूड द पार्ट ऑफ द ॲटॉनॉमस नर्वस सिस्टीम. बरोबर. इट्स कार्डिओव्हास्क्युलर सेंटर लाइज इन द मेडुला ऑब्लॉंगेटा. इट कंट्रोल रेट ऑफ हार्ट बीट इन रेस्पॉन्स टू इनपुट फ्रॉम द व्हेरियस रिसेप्टर्स लाईक प्रोप्रिओरिसेप्टर. बरोबर, कंसामध्ये विच मॉनिटर द पोझिशन ऑफ लिम्स अँड मसल्स. लिम्स आणि मसलमध्ये हातापायांची मुवमेंट आपण आपल्या इच्छेनुसार करतो ते. क्युमोरिसेप्टर्स मॉनिटरिंग द केमिकल चेंजेस इन द इन ब्लड. बघा, क्युमो म्हणजे केमिकल आणि ते मॉनिटर म्हणजे नियंत्रण करणार त्या ठिकाणी, केमिकलमुळे नियंत्रण केलं जातो. अँड बॅरो रिसेप्टर मॉनिटरिंग द स्ट्रेचिंग ऑफ द मेन आर्टरी आणि व्हेन. ते आर्टरी व्हेनना आणि नियंत्रित केले जातात असा त्याचा अर्थ आहे. केमिकल कंट्रोल ऑफ द हार्ट रेट इन्क्लूड द कंडिशन लाईक हायपॉक्सिमिया, ॲसिडॉक्सिस, अल्कोलॉसिस कॉझिंग द डिक्रीज द कार्डियक ॲक्टिव्हिटी. आता या केमिकलमुळे, या पदार्थामुळे या ठिकाणी हृदयाची क्रियाशीलता कमी होते. हार्मोन लाईक इपिनेफ्रिन, नॉरइपिनेफ्रिन एनहान्स द कार्डियक ॲक्टिव्हिटी. याच्यामुळे एनहान्स म्हणजे वाढणे, कार्डियाच्या ॲक्टिव्हिटी कार्य वाढतात. बिसाइड्स त्याच्याशिवाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ कॉशन लाईक, बरोबर आहे, पोटॅशियम आयॉन, कॅल्शियम आयॉन, सोडियम आयॉन हॅव्हिंग ए मेजर इफेक्ट ऑन कार्डियक ॲक्टिव्हिटी. कार्डियकची ॲक्टिव्हिटी होण्यासाठी हेही सुद्धा पोटॅशियम आयन, कॅल्शियम आयन, सोडियम आयन हे महत्त्वाची भूमिका बजावतात हृदयाची क्रियाशीलता वाढवण्यासाठी. कार्डियक ॲक्टिव्हिटी डिक्रीजेस. आता कार्डियक ॲक्टिव्हिटी डिक्रीज करतात. काय डिक्रीज करतात? विथ एलिव्हेटेड ब्लड लेवल ऑफ द पोटॅशियम अँड सोडियम आयॉन. कार्डियक ॲक्टिव्हिटी डिक्रीज करतात. डिक्रीजेस द एलिव्हेटेड ब्लड लेवल. रक्तातलं ब्लड लेवलसुद्धा सोडियम आणि पोटॅशियम आणि सोडियम आयन हे या ठिकाणी काय नियंत्रित करतात असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता त्याच्यानंतरचा आहे ब्लड व्हेसल्स, रक्तवाहिन्या. आता आपण रक्तवाहिन्याचं वेगवेगळं का, तर आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण रक्तवाहिन्याचा संदर्भ आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूया. इथे आपण हा भाग इथे आपण या ठिकाणी कंप्लीट करून टाकू.